राजकीय वर्तुळात सुनील तटकरे हे शांत असण्याचं कारण अनेक अंगांनी समजून घेता येतं। तटकरे यांच्यावर चारही बाजूंनी टीका होत असली तरी त्यांनी काहीच प्रतिसाद दिलेला नाही। सुनील तटकरेंसारखं मातब्बर आणि कसलेला राजकारणी उगाच शांत बसणार नाही, त्यामागे काहीतरी महत्त्वाची कारणे आहेत। काय कारणं आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी धनश्री, तुम्ही पाहत आहात शिवसत्ता टाइम्स न्यूज। पहिला मुद्दा, तुम्ही त्याच व्यक्तींसोबत लढाई करणार ज्यांना तुम्ही बरोबर समजता। सुनील तटकरे हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आपल्या स्तरावर समजत नाही, त्यामुळे या टीकेला उत्तर देणे किंवा त्यांना महत्त्व देणे सुनील तटकरे यांना योग्य वाटत नाही। दुसरा मुद्दा, राजकारण हा फक्त भावनांचा खेळ नाहीये, हे आकड्यांचा खेळ आहे। सध्या तटकरे यांच्या राष्ट्रवादीत रायगडमध्ये केवळ एक आमदार आहे, त्यामुळे सध्याची ताकद तुलनेने कमी आहे आणि त्यामुळे वादविवादात थेट सामील होण्याची गरज नाहीये। तिसरा मुद्दा, सुनील तटकरे हे आपल्या गुप्त रणनीतीसाठी ओळखले जातात। त्यांनी राष्ट्रवादीची ताकद कर्जत, अलिबाग आणि महाड या 3 मतदारसंघात वाढवली आहे। त्यांची कुटील पण प्रभावी राजकीय रणनीती हेच त्यांचं मुख्य सामर्थ्य आहे। तटकरे सध्या सुधाकर घारे आणि स्नेहल जगताप यांची ताकद वाढवत आहेत, जे थेट शिवसेना उमेदवारांचे प्रतिस्पर्धी आहेत। या रणनीतीमुळे राष्ट्रवादी पक्षाच्या प्रभावाखाली या मतदारसंघात परिस्थितीत बदल आहे। चौथा मुद्दा, भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी हे आमदार तटकरे यांच्या विरोधात बालेकिल्ल्यात जोरदार टीका करत आहेत, पण या टीकेच्या काळातही राष्ट्रवादी महाड, कर्जत, अलिबाग मतदारसंघात आपली ताकद वाढवत आहे। यामुळे या 3ही आमदारांना त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात अवघड परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। म्हणून चारही बाजूंनी टीका होत असली तरीही सुनील तटकरे शांत आहेत, कारण ते संयमी आहेत, त्यांची राजकीय रणनीती प्रभावी आहे आणि सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही वादविवादात थेट उतरून स्वतःच्या पक्षाच्या प्रगतीला धोका पोहोचवू इच्छित नाही। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या शिवसत्ता टाइम्सला फॉलो करा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।